नमस्कार मंडळी. उन्हाच्या तडाख्यात हास्याची कुल्फी घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचा आंबट गोड पन्ह घेऊन सज्ज आहे सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं स्वागत करूया. त्यांना कौतुकाचं कोकम सरबत देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, पुन्हा एकदा एका गहन विषयावर चर्चा करायला सज्ज झालेत आपले तज्ञ मार्गदर्शक आणि सुजाण प्रेक्षक. चला बघूया आज या चर्चेमधून काय विनोदी निष्कर्ष निघतोय ते. आणि या चर्चेसाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी जत्रेकरी. नमस्कार नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचं पाणी घेतो, त्यात या मान्यवरांना लिंबासारखं पिळतो आणि या प्रेक्षकांचा मीठ मसाला आणि माझा गोडवा मिसळला की झाला आपलं लिंबू सरबत तयार. काय इंट्रोडक्शन आहे हे? सर, तेच तेच ऐकून आमचे प्रेक्षक कंटाळतात ना, म्हणून मी वेगवेगळ्या उपमा रचत असते सर. नाही, खरंच चांगलं आहे, सृजनशील आहे हे. पण असं नका करू. काय होतंय, थेट प्रक्षेपण आहे आणि सगळ्यांसमोर तुम्ही ना पाहुण्यांना असं लिंबासारखं पिळताय, तर ते जरा अपमानास्पद वाटतंय मला, बाकी काही नाही. थँक्यू सर. पण सर, इथे ना तुमची ओळख जाणून घेण्यात कोणालाच इंटरेस्ट नाही सर. इथे सगळेजण माझ्या कवितेची वाट बघत असतात. येस, तर आजची माझी कविता आहे टाळा प्रदूषण. अरे वा, विषयाला धरून आहे. हो हो, म्हणजे काय तर ऐका हा. टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण. ऐकतोस ना रे भूषण? ए ए ए देऊ नको मला टशन, देऊ नको मला टशन, नाही तर लागेल तुला लूज मोशन. मग जावं लागेल पोलीस स्टेशन, जावं लागेल तुला पोलीस स्टेशन. आणि मग मारून मारून लागल्यामुळे लावावं लागेल लोशन. अरे हो, असतं असतं, मला माहितीये, असतं बटाट्या वड्यामध्ये बेसन, असतं बटाट्या वड्यामध्ये बेसन. म्हणून मोबाईलवर येईल काय नोटिफिकेशन. टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण. वा वा वा. जबरदस्त. अंगावर रोमांस झाला माहितीये. रसिकाजी, तुम्ही बायकांमधल्या ना गोजर गुल्ले आहो. कोण? एक मिनिट, कोण? गोजर गुल्ल्या. हुश्शा, मोरे गप्प बसून. आधी काय म्हणतायत ते तरी कळू दे आधी. गोजर गुल्ल्या कोण आहेत? ते कविता लिहतात ना, दिले फेमस आहे ते. गुलजार. कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय? गोजर गुल्ला, गुलजार अत्यंत प्रतिभावान कवी आहेत ते. म्हणजे एखादा शब्द त्यांच्या मनात जरी आला ना तरी त्याला अर्थ प्राप्त होतो. इतक्या प्रतिभेचा कवी आहे तो. गोजर गुल्ल्या या शब्दावर तुम्हाला हुश्श करावं असं वाटलं काय? आणि काय जबरदस्त काय होतं, कविता होती का मला सांगा ही? हो सर, आवडली ना तुम्हाला? रात्रभर जागून केली सर मी. नका करू. काय होतंय, जागरण तुमचं होतं, गोंधळ कविता घालते. बरं, यात बोकड भाषेचं कापलं जातं आणि मटन कॉमेडीचं होतं. नाही, आम्हाला काय फक्त रस्स्याशी मतलब आहे का नाही. काय रस्का मॅडम? गप्प बसा हो मोरे. तुम्ही ना एक संधी सोडत नाही फ्लर्ट करायची. तुम्हाला माहितीये, घरातून निघताना मी पांढरा रस्सा असते, पण इकडे आल्यावर लाजून लाजून तांबडा रस्सा होते. काय सांगता बाई? काय माझ्या आयुष्यात ना सुकं मटण झालंय, त्याच्यात फक्त रस्सा असेल ना. हिडीस हिडीस
प्रेमाची वजरी केली आहे जवळजवळ तुम्ही. इतकं हिडीस काय करताय तुम्ही. आय एम सो सॉरी. थेट प्रक्षेपण आहे असं मला सांगितलं होतं. आहे ना ते. आहे जरा. मग वागा तसं प्लीज. चर्चेला सुरुवातच होत नाहीये. चर्चा करायची आहे. का थांबलोय आपण. हो लगेच सुरू करूया. ऐका की हा काय ती ही पॉम नाही आलंय. कोण नाही आलंय म्हणजे ती नाईट ड्रायव्हर नसतोय ती तोंड वाचून असं असते ती नाही आला कोण आवाज. कोण त्यांचा फोन आला होता. तिथे एक प्रेक्षक असतात बरं, आमचे. पण ते म्हणाले की असं यायला जमणार नाहीये. मग मी म्हटलं प्रोग्राम कसा होणार. पण ते म्हणाले हे बरं आहे सगळेजण गैरहजर असतात ते चालतं. मी आज एक दिवस नाही म्हणालो तो कसं काय. मग म्हटलं ठीक आहे एवढीच वेळ आहे अडचण आहे तर मग जा. पण ती खुर्ची रिकामी नाही राहणार आहे. आज तिकडे एक वेगळा प्रेक्षक येणार आहे. पण नेमकी त्याला वेळ दिली होती अजून ते आले नाहीयेत. Shut up the silence! Hello, hello, hello. Hellos everyone. Hellos. Chota gorilla. Let me introduce myself. I am the Tarzan of love. I am the Tarzan of love. Shyam Zaka. Aka Big Daddy. सागा. ओ हे ते नवीन प्रेक्षक ते तुम्हीच आहात का. Are you the inventor of aeroplane? Why? Because you are right. माझ्या कॉमेडीला घोड्यावर बसवा. एक मिनिट पण बेबी डॉल. हा घोड्याचा आवाज नव्हता. हा गाढवाचा आवाज होता. हा साध्या गाढवाचा नाही. हा घोड्यावर बसलेल्या या गाढवाचा आवाज होता. घोड़े पर बैठने का हमें बहुत शौक है हसीना. लेकिन घोड़े पर बैठने के बाद बहुत कुदम कुदाई हो जाती है. बाय द वे व्हाट इज द योर नेम बेबी डॉल. मी या मी या कार्यक्रमाची होस्ट रसिका. 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 Can I call you Bank of Rasika? Because I have my interest in you. माझ्या कॉमेडीला घोड्यावर बसवा. बापरे आज काय खरं नाही. आज काही खरं नाही. बापरे तुम्ही प्रेक्षक आहात ना. मग तिकडे बसा ना खुर्चीवर. माझ्या बसा बसा. तुमचं वाक्य होतं. अरे मी सर I have my interest in you. आज काही खरं नाही माझं. ए वासाड्या जास्त शहाणपणा करू नका. तर माझा अकाउंट आहे. तू आज आलाय आई मारीन धरून. ये ज्यादा पका हुआ संतरा कौन है. चिचा. चिचा तुम्हारी उम्र का लिहाज है. वरना तुम्हारे जैसे 4 संतरे रोज चूस के उनका जूस बनाकर पी लेता हूँ. ऑरेंज जूस इज द सीक्रेट ऑफ माय पिंकी पॉन्की लिप्स. सिली डॉली. या यू आर नॉटी डम्बो. तुम्हारे होंठ काफी अकेले हैं.
चलो उनका अकेलापन दूर करते हैं ए, बाळा जो रे गंमत केली रे. झालं बसा आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. हे कुठलं चर्चासत्र आहे आज? चर्चा नाही, 17 वेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. हे कुठलं चर्चासत्र आहे? ये इंसानी शक्ल में कौन चूहा बैठा है? ये चुहा आहे ना ए. सॉरी हे 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 आमच्या कार्यक्रमाचे तज्ञ आहेत. हे पृथ्वी ठुसके. आयला म्हणजे प्रदूषणावर आता ठुसकी लेक्चर देणार होय. मला बोललो होतो मी, नका असं तुम्ही सांगू. सॉरी बहती हवा का झोंका. सॉरी चिडवायला लागतात ना. आता गेस्ट म्हणून माझी काय हे राहिली, आबरू राहिली, मला सांगा. असं माफ नका. करा. महत्वाची गोष्ट जी आहे ती थेट प्रक्षेपणात हा माणूस काय काय घोडा करून दाखवला या माणसाने, असं नका. त्याला सांगा ना प्लीज. आपण चर्चेला सुरुवात करूया. आपण सुरू करूया Yes. लगेचच आपल्या Yes. चर्चेला. टाळ्या. सर अत्यंत येस सर बोला. सर आता जो आपला विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडस बोलायचं आहे. या प्लीज प्लीज बोला. पादऱ्या रोशनला घाला गोल्या, हनीसिंग खातोय पुरण पोल्या. काय हे काय आहे? पादऱ्या रोशनला घाला गोल्या, हनीसिंग खातोय पुरण पोल्या. हे हे असं लिहिलेलं आहे? असे लिहिले. प्रदूषणाला घाला आळा, पर्यावरणाची हानी टाळा. हो सर, हो सर 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 मला माहिती आहे. काय तुम्हाला लांबून दिसलं नसेल, हरकत नाही, पण तसंच लिहिलेलं आहे ते. हो नाही, त्यांना रिकन्फर्म का करताय? आम्हाला कळत नाहीये का आम्ही काय विषय घेतलाय? असं नका करू प्लीज. बसा सर. येस थँक्यू. हरकत नाही. तर आपला आजचा विषय प्रदूषण हा एवढा विषय लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा, आजच्या घडीला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे प्रदूषण. प्रदूषण म्हणजे पॉल्युशन. आता प्रदूषण होतं म्हणजे काय होतं? आपल्या आजूबाजूचा जो परिसर असतो, वातावरण जे असतं, त्यात काहीतरी दूषित घटक मिसळला जातो आणि सगळी हवा पाणी सगळं प्रदूषित होतं. मुख्यत्वे प्रदूषणाचे 3 प्रकार आहेत: जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. आता हे सगळं आपण शाळेत शिकलेलो आहोत, पण आपल्याला ना कळत नाही नेमकं काय होतं. ते टाळण्यासाठी नेमकं आपण काय करायला हवं? आता मला जलप्रदूषण म्हणजे काय, तर वॉटर पोल्युशन, पाण्याचं प्रदूषण. आता हे कसं होतं? काय होतं पाण्यात ना, म्हणजे पाण्याचे जे स्रोत आहेत, म्हणजे आपण नदी म्हणूया किंवा तलाव म्हणूया, याच्यात एखादा असा घटक मिक्स होतो असं जो पाणी दूषित करतो. त्याच्यामुळे ना आपण ते पाणी प्यायल्यानंतर किंवा पशु पक्षी यांनी ते पाणी प्यायल्यानंतर ना विकार होऊ शकतात, वेगवेगळे पोटाचे विकार आणि वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे ना हे पाण्याचं जे प्रदूषण आहे हे फार हानिकारक आहे आपल्या सर्व प्रजातींसाठी. तर ते झालं नाही पाहिजे. पाण्याचं प्रदूषण हे सगळ्यात जास्त प्लॅस्टिकमुळे होतं. सर प्लास्टिकमुळे पाण्याचं प्रदूषण होतं. सर मग पाणी प्लास्टिकच्या बॉटलमधनं का विकलं जातो? क्या बात आहे सिक्सर. जबरदस्त. नाही सिक्सर नाही आहे हा. लक्षात घ्या, गल्लत होती तुमची. प्लॅस्टिकमधल्या पाण्यामुळे प्रदूषण नाही होत, पाण्यामधल्या प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होतं. नाही ते नका करू. हे चालवा ना. ते त्याच्यात कसं कळेल तुम्हाला काय होतं? आपण बॉटल्स वापरतो, रॅपर्स वापरतो, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतो आणि त्या आपण काय ना वापर झाल्यानंतर फेकून देतो. त्या इथे तिथे कुठेतरी पडतात, मग त्या पाण्यात जातात आणि पाण्यात जाऊन त्या तिथेच राहतात. मुळात एक लक्षात घ्या, प्लॅस्टिक हा असा प्रकार आहे, अशी गोष्ट आहे जी कैक वर्ष त्याचं विघटन होत नाही. कैक म्हणजे शेकडो वर्ष वगैरे. त्यामुळे ते तिथेच राहतं आणि मग त्याचं विघटन होत नाही आणि पोल्युशन वाढायला लागतं, प्रदूषण वाढायला लागतं. त्यामुळे माझं असं आवाहन आहे लोकांना की प्लीज तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद करा. अरे बापरे, मग चपटी कशातून आणायची? काय चपटी कशातून आणायची? कारण मला चपटी जाम आवडते. लोकांना कळू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत मी घालून खिच्यात घालताना आणतंय. मूर्ख आहात का तुम्ही? काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? हे किती चुकीचं आहे. तुम्ही दारू पिताय आणि त्याच्याबद्दल सांगताय अभिमानाने. नका पिऊ. मद्यपानामुळे तुमचं लिव्हर खराब होऊ शकतो, तुमचा जीव जाऊ शकतो. हो पहिल्यांदा ऐकलं तुम्ही? आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं तुम्ही? सांगितलं नाही. बसा प्लीज बसा. सर
बसा. नाही नाही मी बसतोच आहे, पण अगदी काय बोलताय केलं त्यांनी म्हणून बाकी तर लक्षात घ्या की हे जे तुम्ही पिताय ते पिऊ नका आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सुद्धा वापर करू नका. हेच लक्षात घ्या ना. पूर्वीच्या काळी काय व्हायचं? तुमची आई काय करायची मला सांगा. नाही माझी आई प्यायचीच नाही ना. तू गप्प बस रे. हे माणसं तू गप्प बस. काय हे नाही, हे कनेक्टेड नाहीये का मेंदू आणि जीभ? कळत नाही आपण आता काय बोलणार आहोत. हे नाही होत आम्ही आता हे बोलणार असं नाही होत कधीच. नाही मग नका ना, थांबा ना. सर प्रेक्षक आहेत. अरे आहेत पण त्यांना माझी आई चपटी नाही पाहिजे असं कसं म्हणू शकतो हा माणूस? नाही म्हणू शकत की नाही. प्लॅस्टिकच्या पिशवीऐवजी आपण कापडी पिशवी वापरू शकतो. से नो टू प्लास्टिक, लाईफ इज फंटास्टिक. सर सर हा काय बोला. आपला जो विषय आहे ना त्याच्याबद्दल मला थोडस बोलायचं येस आहे. प्लीज बोला. प्लीज बोला. परदेशी हत्ती पाला, पितृपक्षामध्ये हनीमून टाला. नाही. हे काय लिहिलंय? हे काय लिहिलेलं आहे? परदेशी हत्ती पाला, पितृपक्षात हनीमून टाला. हे हनीमून टाळा जर तुमच्या आई वडिलांनी केलं असतं तर मला काय हे करायचं? काय लिहिलंय ते? प्रदूषणाला घाला आळा, पर्यावरणाची हानी टाळा. इतकं लिहिलंय, असं लिहिलंय की नाही? करू नका. नका ना हा टोन वापरू तुम्ही. असं सतत बोलता. हे तुम्ही हा जो एक स्वर तुमचा लागतोय हे तुम्हाला वाचल्यानंतर नाही कळत का? काय प्रॉब्लेम? उंचीच आहे, कडेवर घेऊन एकदा मी वाचून दाखवू का मी तुम्हाला? ए कशावर खुश होतोयस? प्लीज ऐका प्लीज. मी फार पोट तिडकीने सर नाही ना, कळत नाहीये. हो, सोपा विषय पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रदूषण अत्यंत महत्वाची बाब आहे, समजून घ्या ना प्लीज. प्रदूषणाला घाला आळा, पर्यावरणाची हानी टाळा. एवढं प्रदूषण इतकं लक्षात घ्या. ठीक आहे. तर जलप्रदूषणानंतर आता आपण वळूयात वायू प्रदूषणाकडे. हा. लक्षात घ्या वायू प्रदूषण. आता हे का होतं? अनेक कारणं आहेत, पण मला वाटतं सामान्य आपण जी माणसं आहोत, ह्युमन्स, आपण याच्यात खूप मोठा हातभार लावत असतो. आपण सतत गाड्या वापरतो की नाही, स्कूटर, बस वगैरे 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 वगैरे. यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर येत असतो. बरोबर. आणि आपण काय करतो? आपण सतत गाड्या वापरतो. तर आपण असं नाही केलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? आपण आहे ना जितकं जमेल तितकं चाललं पाहिजे, है की नाही? तर हं? कसं करायचं मग आता? म्हणजे काय झालंय, पुढच्या महिन्यात जाणार आहे मी काश्मीरला बायकोला घेऊन. आता म्हणता गाडी घेऊन जाय, मग चालत जायचं होय तिथपर्यंत. एवढं लांब मरायला का चालाल तुम्ही मला सांगा? तिथे जा ना, तुम्ही गाडी घेऊन जा ना तिथे. तिथे जाऊ शकतोय. हा म्हणजे तेच मला सांगायचं ना तुम्हाला की जर लांबचा प्रवास असेल तर तुम्ही गाडीने जा, जवळच्या जवळ असेल तर चालत जा. मग ठीक. सर हा काय? मला तुमची गाडी मिळेल काय? का? मला लांबचा प्रवास करायचा. मग माझी गाडी का हवी आहे? तुम्ही बोललात ना लांबचा प्रवास असेल तर गाडीने जा म्हणून विचारले. मग तुमच्या गाडीने जा ना. माझ्याकडे गाडी नाही आहे. मग मला का मागताय? आत्ताच बोला तुम्ही की गाडीने जा म्हणून ए बस रे, बस ना रे. ए नको रे, माझी चिडचिड होते. मी शपथ सांगतो त्यांना, सांगा शांत बसाल. त्यांना शांत बसाल सांग. शांत. तर वायू प्रदूषणाचं मी ते सांगत होतो की लांबचे प्रवास तुम्हाला जर करायचे असतील काश्मीर वगैरे तर तुम्ही जा ना, पण तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा, ट्रेन, बस अशा गोष्टी वापरा ना. कारण त्याच्यामुळे काय होईल, सगळी माणसं एकाच व्हेकलमध्ये असतात, प्रदूषण कमी होतं, अनेक गाड्या निघत नाहीत. तेवढं आहे. पण जवळचे जे प्रवास असतात ना ते शक्यतो चालत. तिथे आपण काय करतो, पटकन गाडीवर बसलो आणि निघालो, असं नको. तिथे पण चालत चालत गेलं. नाही चालायचं म्हटलं तर मला चालायची लय हौस आहे का नाही? उत्तम उत्तम. हे बघा हे चांगलं उदाहरण आहे. चालता तुम्ही. मी कसं रात्री जेवल्यानंतर आहे ना असं चालायला जातो. जेवल्यावर मला इडीची तलप येते तर मी टपरीपर्यंत चालत जातो का नाही? हे बघा सर, परत तेच आहे. काय तुम्ही दोन गोष्टी एकत्र करताय. तुम्ही चालता ही चांगली बाब, पण त्याच्याच बरोबर तुम्ही बिडी मारता, बिडी ओढतात, ही वाईट गोष्ट आहे की नाही? असं नका करू. काय बघा, धूम्रपान आहे ना त्याच्यामुळे तुम्ही मरू शकता. कॅन्सर होतो ना एखाद्याला. धूम्रपान करणं अयोग्य असं नाही. आणि धूम्रपान म्हणजे? धूम्रपान म्हणजे इंग्लिशमध्ये स्मोकिंग. आणि भोजपुरीमध्ये कशाला मरायला हवंय? भोजपुरीमध्ये कशाला हवंय तुम्हाला? कशाला म्हणजे आपल्याला बऱ्याचशा भाषा अवगत पाहिजेत ना, म्हणून बाकी काय नाही. बिडी जलायले, बिडी जलाय हे राहील लक्षात. आता मध्ये बोलू नका. शांतपणे नीट व्यवस्थित कान उघडे ठेवून ऐका. धूम्रपान, धूम्र म्हणजे धूर आणि पान म्हणजे ग्रहण करणं, आत घेणं. ओय काय म्हणजे चौपाटीला मालिश करायला आलोय? म्हणजे मालिश करणार मी तुझी? मग बोलावलं आपलं. हे असं मान्यवर आहे ना मी आज, मग तसं बोलवा ना. सॉरी हां ती तुम्ही काय म्हणला?
पान म्हणजे आत घेणे. हा, पान म्हणजे आत घेणे. मग आता समजा जेवताना मी भात खातोय तर मी भात पान करतोय. आणि जर समजा जर मी पानच खात असेल तर मग मी पान करतोय. शांत राहा मित्रा, तू जरा शांत राहा, जरा शांत राहा. सांगा की मग. जरा शांत राहा, मला बोलू दे प्रदूषणाविषयी. जरा शांत राहा मित्रा. मी सर मला एक विचारायचं होता. विचारा मोरे विचारा. हा म्हणजे एका छोट्या केसांच्या बाईकडे बघून एका माणसाचं मन जर दूषित होत असेल आणि त्याचं पर्यावरण टॉप टू बॉटम हलत असेल तर त्या मनुष्याने काय करायला पाहिजे? मोरे गप्प बसा ना. असं चार चौघात नका बोलू, मला लाजायला होतो. चर्चासत्रच आहे ना आज. हो. तुम्ही अँकर आहात, तुम्ही नका नासा करू. प्रेक्षक बावळट, तुम्ही नका नासा करू. नाही. एक तुम्हाला एक कानमंत्र देतो, तो फक्त लक्षात ठेवा. RRR म्हणजे काय? RRR म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल. हा कानमंत्र प्लीज लक्षात ठेवा. रिड्यूस, रियूज, रिसायकल. रिसायकल म्हणजे हे करशील तर मी तुडवेन. रिड्यूस म्हणजे आपण अशा काही गोष्टी वापरत असतो आपल्या दैनंदिन जीवनात ज्याचा वापर केल्याने पर्यावरणाला हानी होऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींचा वापर कमी करणं, रिड्यूस करणं. रियूज म्हणजे काय तर काही गोष्टी ज्या दैनंदिन जीवनात वापरतो कारण त्याला पर्यायच नाहीये, त्या लागतात आपल्याला, तर त्या गोष्टी नव्याने विकत नाही घ्यायच्या. ज्या आहेत त्यांचाच वापर करत राहायचा, रियूज करत राहायचं. आणि तिसरं म्हणजे रिसायकल म्हणजे पुनर्निर्माण. काही असे घटक आहेत ज्यांचं विघटन होत नाही, मग काय करायचं? त्यांच्यावर काही प्रक्रिया करायच्या आणि त्याचा पुनर्निर्माण करायचा. म्हणजे टाकाऊपासून आपण टिकाऊ कसं करायचं तसं करायचं. हे लक्षात ठेवा. 3 महत्वाचे आर. कुठले 3 आर आहेत? रिया, रीटा, रिबेका. मर कुठल्या कार्यक्रमाला आलो आपण? चर्चासत्र. मग वागा ना तसं. वागा ना. त्यांना सांगा ना प्लीज. मला खूप चिडायला होत आहे. त्यांना प्लीज सांगा. सर. ते एकही गोष्ट नीट ऐकत नाहीयेत आणि वाटेल ते बोलतायत. सर आपले ते मान्यवर प्रेक्षक आहेत, त्यांच्यावर असं चिडून नाही होणार. ते बावळट आहेत. कुणीही काहीही बोलायचं नाहीये. बाजूला करू नको. सर तुम्ही शांत आहात मगापासून. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. हा टाळा तोंडाला लाव. जरा सेन्सिबल वाटला होतास मला लांबनं. तोंड उघडल्यावर असायस तू. टाळा असं म्हणशील. सर जेन्युइन प्रश्न आहे. मग दाखव ना तसा. जेन्युनिटी दाखव ना मला. आता बाबा दाखव. विचारा. तुम्ही कचऱ्याविषयी काही बोललात नाही तर त्याच्यावर प्रश्न आहे माझा. हां तसा असेल तरच मला सांग. त्याच्या निगडीत असेल तर विचारू का? येस प्लीज. सर ऍक्च्युली काय, आमची कचऱ्यावाली मला नाही म्हणाली तर तिला इम्प्रेस करायला मी काय केलं पाहिजे सर? तुला काहीच वाटत नाही हे प्रश्न विचारताना? तुला एक बिचारी कष्टकरी कचरा वेचणारी बाई, तिला इम्प्रेस कसं करायचं ह्याच्यात जास्त आता तुला इंटरेस्ट आहे? मूर्ख आहेस का तू? बावळट आहेस का तू? युजलेस. कार्यक्रम काय बोलताय का? मूर्ख आहात तुम्ही. जगात खूप प्रदूषण झालं ना तर पहिले 6 लोक तुम्ही असले पाहिजे. मला मारा असे. तुम्ही 5 आणि तू बावळट 1. तुम्ही 6 जणांनी कार्बन डायऑक्साईड घेतला पाहिजे, ऑक्सिजन सोडला पाहिजे, ह्या लेवलला मेलं पाहिजे तुम्ही. इतके मूर्ख आहात तुम्ही. बावळट. सर खूप चिडताय सर तुम्ही. नाही करायचंय मला कार्यक्रम. सर काय सर काय झालंय म्हणा, तो विषय आता जरा कळला नाही म्हणून मला बोलायचं. आता कळलं तुला? मी इतकं चिडल्यानंतर कळलं मला. बोल विचारा. काय कळला विषय तुम्हाला? भरत भूषणचा सुजलाय डोला, परवीन भाभीला बाम चोला. काय विषय आहे आजचा आपला? भरत भूषणचा सुजलाय डोला, परवीन भाभीला बाम चोला. ये तुला दाखवतो. कहर केला जातो
आलात. भारी परफॉर्मन्स. हास्यरसिक. प्रदूषणाला आळा घालू शकतो पण भेटीला नाही घालू शकत. वा 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 वा, बहारदार, म्हणजे क्या बात आहे, कमाल. मला 2 गोष्टी फार प्रकर्षाने नमूद कराव्याशा वाटतात. एक की पम्याची उणीव जाणवली. म्हणजे पम्यात प्रथमेशनी ते कॅरेक्टर इतकं रुजवलेलं आहे की त्याची आठवण येत होती सतत, हे त्याचं क्रेडिट. पण श्याम्या तू आल्यानंतर प्रथमेशची आठवण एकदाही आली नाही, हे तुझं क्रेडिट. आणि प्रथमेश नसताना तिथे इतकं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आणावं आणि एक विस्मृतीत गेलेलं पण इंटरेस्टिंग कॅरेक्टरच इथे आणावं, हे सुचल्याबद्दल गोस्वामींना सलाम आहे. बहारदार, म्हणजे गेम चेंजर ठरलं कॅरेक्टर हे तुझं आज श्याम्या. आणि इतकं डॉमिनेटिंग कॅरेक्टर आल्यानंतर सुद्धा आपल्या ओरिजिनल सिरीजचा इम्पॅक्ट कुठेही कमी झाला नाही, याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक. अप्रतिम. पृथ्वी, रस्सा, बाम. अरुण, तुझं काय करायचं यार, सिरियसली. वा वा. सावत्या, तुफान, बने क्लास, मोरे जबरदस्त. तुला गुलाबी शर्टात बघितलं की माझ्या अंगावर पण रोमांस येतो. बहारदार, फार मजा आली. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. अत्यंत महत्वाचा विषय आणि तो इतक्या खतरनाक पद्धतीने मांडू शकतो आपण, ह्याची म्हणजे तुम्ही आम्हाला नेहमी सरप्राईज करता की सिरीज काय असते माहीत असतं, पण त्याच्यात काय होणार आहे हे त्याच मोमेंटला कळतं आणि ती त्याची ब्युटी आहे असं मला वाटतं. आम्ही तुमच्या सगळ्यांबद्दल नेहमी बोलतो. मला आज एका व्यक्तीबद्दल आवर्जून बोलायचे, ते म्हणजे सोगार डॅडा. श्याम दादा, आय एम नॉट किडिंग. मला या कॅरेक्टरची मध्ये मध्ये आठवण येते घरी असताना. मला इतकं हे कॅरेक्टर आवडतं कारण तुम्ही हे इतकं सुंदर वठवता. आज म्हणजे यू किल्ड इट टुडे. आज तुम्ही असे वीज, पाऊस, वादळ सगळं एकत्र घेऊन आलात आणि मजा आणलीत, बहार आणलीत. फार मजा आली. गॉड ब्लेस यू. वा 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 वा. मंडळी, आता होणार वातावरण एकदम टाईट, कारण भरारी घेणार विनोदाचं फ्लाईट, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. बने. वा वा. कुर्सी की पेटी बांधने के संकेत अब बंद कर दिए गए हैं. मुंबई से गोवा जाने वाली हवाई उड़ान संख्या MHJ 208 में आप सभी का फिर से स्वागत है. अगर किसी चीज की जरूरत हो तो केबिन क्रू से संपर्क करें. धन्यवाद. थैंक यू वेरी मच. लव यू. राम राम. राम 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 राम. नमस्कार. आपण? मी समीर चौगुले. आपण? सिटीजन ऑफ दिस कंट्री.
नाही नाही म्हणजे सिटीजन ऑफ दिस कंट्री सगळेच आहेत. आपण कोण म्हणजे नाव काय आपलं? मोरू प्रभा. मोरू प्रभा. छान छान. काय छान. वासाडे पडलीच्या नावावरती थुकरेट आहे थुकरेट. असं कुठं नाव असतं काय? ए बोरू थू. लाज वाटते असती नावाच्या. तोंड दाखवायला कुठे जागा राहिली नाही आहे नावामुळे. तुमचं नाव काय? मी समीर चौगुले. तुमचं नाव मला पाहिजे होतं आणि माझं नाव तुम्हाला पाहिजे होतं. त्याने काय झालं असतं? मला तुम्हाला चिडवता आलंस ना. हो मोरू चौगुले. नाही आवडला ठका खिडकीत ना. हो व्हॉट अन एस्टोनिशिंग स्टार. Oh, what an astonishing start! नागपूर. अहो विमान गोव्याला चाललंय. नागपूर काय विचारताय मला? गोवा. हो गोवा गोवा. चीप लिकर. नाही हो, दुसरं कारण नसतं गोव्याला जायला. मला जरा महत्वाचं काम आहे तिकडे म्हणून चाललोय. गोव्याला कुठे? ताडोबा बरं का. ताडोबा सफारी आहे ती नागपूरला आहे. मी गोव्याला चाललोय. ते पण तुम्हाला मी मगाशी नागपूर विचारलं तर नाही का म्हणालं? कारण मी नागपूरला जातच नाहीये ना. मी गोव्याला जातोय. पण ताडोबा तर नागपूरला आहे. गोव्याला जाऊन काय करता बाय? एक मिनिट. मी नागपूरलाही जात नाहीये आणि ताडोबाला सुद्धा जात नाहीये. मला गोव्याला जायचंय. साहजिकच आहे ना. हा आता गोव्याच्या विमानात बसलो म्हणजे गोव्याला जाणार ना. नागपूरच्या बस होतो नागपूरला गेलं असतं. बरोबर. नाही उलात गोव्याला का हा प्रश्न चुकीचा आहे का नाही? तो तुम्ही मला विचारलात, मी नाही विचारला. बाकी हा चाललंय आपलं काय? कोणाच्या जीवावर उडतावाय? म्हणजे तिकिटाचा खर्च कुणी केलाय? तुम्ही स्वतः केला वाय का लाचार होऊन हे तिकीट दे ना गोव्याला जायचं? एक सेकंड. मी असं का करेन? तुम्हाला का असं वाटतं की मी लाचारी करेन? का असं वाटतंय तुम्हाला? नाही चेहऱ्यावर न वाटतंय ना म्हणून आपलं म्हणजे अवकात दिसत नाही ना. एक सेकंड. तुम्ही जरा नीट बोला. ट्रॅव्हलिंग इन अ फ्लाईट. कळलं का? आपली ओळख आहे का मला सांगा. नाही की नाही? मग काय असं तुम्ही म्हणताय? काय माझा खर्च नेहमी मीच करतो. आय एम अ फ्रिक्वेंट फ्लायर. मी मोरू प्रभा. अरे नाव नाही सांगितलं तुम्हाला मी. फ्रिक्वेंट फ्लायर म्हणजे जे हवाई प्रवास नेहमी करतात, वारंवार करतात, त्यांना फ्रिक्वेंट फ्लायर म्हणतात. होय का? तुम्ही जे करता तुम्ही नेहमी करतो का नाही? म्हणजे तुम्ही फ्रिक्वेंट फ्लायर आहात? सेफ्टी मारण्याची डायरेक्ट हवेत. हो रात्री एक चपटी मारली ना अख्खा ताडोबा मी गोव्यात घेऊन येऊ शकतो. काय समजलं? नाही आवडला ठेका ताडोबात. आपण ना असोला ना फाडून घाल ना तेव्हा वाचाडायला कळले. एक सेकंड. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही लाचार वगैरे म्हणत जाऊ नका मला. कळलं का तुम्हाला? हां मी सुद्धा एवढी वर्ष आहे इथे काम करतोय. अनेक वर्षांचं करिअर आहे माझं. लाचार नाही म्हणायचं. लाचारात ना मी ल सुद्धा नाहीये. लक्षात घ्या. पडला तुमचा पंच खिडकीतनं पडला बघा खाली. तो बघा खाली. तो बघा जातोय. खालची लोक बघा इथं नको वर घ्या. तेव्हा नंतर किती टाका. दिस गाइज. बाकी बेडरूम पास आहे का तुमचा? बेडरूम पास? हा ते आपण एअरपोर्टला येतात ना गेटवर देतात. बोर्डिंग पास. बेडरूमला कोण पास लावेल? तिकीट लावेल? चाल उधर से असं कोणी करेल? माझ्याकडे म्हटलं बोर्डिंग पास आहे. अरे काय दाखवायचं ते? काय आहे काय आहे त्याच्यात? हे माय उगीच कशाला काढायला लावता मला? राहू दे ना. नाही कसं मी पहिल्यांदा विमानात जातोय ना. जाणवलं मला ते. तुम्ही कसं फुंतुरी लेवल आहो ना. फुंतरू लेवल म्हणजे रोज विमानाने ये जा करा. अरे फ्रिक्वेंट फ्लायर असतं ते. फुंतरू लेवल कुठलं आणलंय? फुंतरू लेवल म्हणाल? नका करू यार. अनसिव्हिलाइज्ड. बाकी विमान कधी चालवलं होय काय?
विमान का चालवायचं मी का एकदा पण नाही नाही तुम्ही चालवलंय मी हा विमान हा हो बैलगाडी चालताना दिसली की मी टाळ्या होतो तो विमान कुठे चालवणार आहे मग मला कशाला सांगताय विमान चालवलं का म्हणून ते काय सर तुम्ही हाव ना फ्लावर काय सर अरे नाही फ्रिक्वेंट फ्लायर आहे ना नाही नका घेऊ ना आपल्याला नाही जमत ना ते नाव घेता बरोबर. 9 वेळा नाव घ्यायची गरजच नाहीये ना प्लीज शांतबाई मी वेगळं जरा विचारात आहे बाकी विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय ती पण विंडो आहे बघ ना तिकडे विमानाचा शोध कोणी लावला माहिती आहे काय राईट ब्रदर्स रॉंग राईट ब्रदर्सने विमानाचा शोध लावलेला आहे नाही ते लावला असेल पण राईट वर रॉंग पंच टाकला का नाही आवडला फेका खिडकीत ना पण वासाडे ना पॅराशूट लावून फेका असा तरंगत तरंगत ना 2-3 वर्षात ना मीरा रोडला पोहोचला पाहिजे ना आपण परत येऊन परत वाजव तुम्ही बावळटात का हो थोडेसे येडे बेडे आहात का तुम्ही थोडेसे तुम्ही एक्सक्यूज मी कॅन यू प्लीज एक्शन द सीट प्लीज आय वुड लाईक टू सीट देअर प्लीज दिस आय एम रिअली गेटिंग अनॉइड ही इज अ अनसिव्हिलाइज्ड पर्सन आय जस्ट वॉन्ट टू सीट देअर प्लीज हॅव इट प्लीज हॅव एक्सक्यूज मी कॅन यू प्लीज वन्स Don't you feel ashamed you are going to get per day today? Not giving expression. At least give little bit of expressions. जवळ असताना शुकशुक कधीच नाही म्हणायचं लांब असताना शुकशुक म्हणायचं बाकी मस्त आहे रे विमानाचा आवाज काढता येतो काय नाही रे नाही आला पाहिजे ना का आला पाहिजे मला नाही येत आला पाहिजे एवढं म्हणजे तुम्ही विमानात ये जा करता अरे नाही येत विमानाचा आवाज काढता हो मी पहिल्यांदा विमानाने जातो मला आवाज येतो अरे कुठलं विमान आहे हे कागदाचं विमान अरे कशाला मरायला काढतो मग सॉरी कशाला मरायला काढता तुम्ही कागदाचा मधून असा आवाज करून कसं दिसतं ते यार थुंकी उडते अर्धी अंगावर माझ्या ते लेमनचे गोले वगैरे आहेत काय ऑरेंज कलरचे वगैरे नाही आहेत आलेपाक वगैरे नाही आहेत मुडा लावता खायचा यार आमच्या एसटीत कसा खिडकीतनं सगळं येतं का नाही आलेपाक लेमनचे वगैरे सगळं येतं का नाही हो त्यांच्या विमानात काय येते नाही लय वासाडे विमानांना फिरत आहे आग लागले आमच्या एसटीच्या खिडकीत आहे ना आलेपाक येतो तुमच्या विमानाच्या खिडकीत काही येत नाही टुक टुक अलबत्या करायचा चिटकिन कर अलबत्या मधली इकडे कशाला स्किट करतो टुक 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 करतोय यार हे एक्सक्यूज मी प्लीज कॅन आय जस्ट गेट अ न्यू सीट आय डोंट वॉन्ट अ सीट हिअर $2,500चा ड्रेस घातलाय तिने साला एक एक्सप्रेशन नाही चेहऱ्यावर कुठलं विमान घेऊन आलोय मला तेच कळत नाही इकडे मी बाकी अरे मस्त रे ओके या भी आहे मजा ते मुंबई एअरपोर्टना रोज किती विमानं उडतात माहिती आहे का तुम्हाला मला दुसरी कामं नाहीत काम धंदा सोडून तिकडे 1, 2, 3 विमानं मोजत बसू तू मोजलीस विमानं मी विमान हा मी अरे माझ्या काकेत किती चाम केलं ती अजून मी मोजली नाही तर विमान अरे मग मला कशाला अरे हा येडा आहे का तू येडा आहेस का रे तू
अरे शुद्ध उधर तक पढ़ता है, सवाल पूछू क्या उसका? पढ़ रहा है। बाकी मस्त. ते अरे ते काय खायला मागवतो काय सँडविच वगैरे? इथे माग मिळतं, मी नाही मागवत. जरा जास्त शिकलं असतं आणि चांगली नोकरी मिळाली असते तर परवडलं असतं तुम्हाला. अरे अरे मग तू मागव ना, तुला पाहिजे तर मला कशाला सांगतो? पैसे द्या, मी मागवतो. अरे पण मी कशाला तुझ्यासाठी मागू? मी का पैसे देऊ? मग तुम्ही कशाला आग्रह करता सँडविचचा काय सँडविच? अरे मी कुठे लागलो रे? सॉरी, मी कुठे लागलो तुझ्या मागे? गप जरा. मारे नाही, मारे नाही. बाकी बाकी मस्त. तू काय रे, मला तू शहाणपणा मला शिकवतो, हे करतो का ते करतो का? तू काय काम करतो मला सांग रे? ते मच्छर मध्ये रॅकेट असतात बघा, हा. त्या रॅकेटने ना मी मच्छर मारतो. मला जाम आवडतं त्याचा आवाज आहे ना, मला जाम आवडतो. असा चर 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 असं जाम आवडतो. अरे चर चर आवाजाची मजा येते तुला. तुझी काय लायकी आहे रे? तू मला सांगतोस ते? तुला लायकी आहे का रे? तू विमानाचं तिकीट कोणी दिलं तुला? मुंबई ते गोवा हे विमानाचं तिकीट कोणी दिलं तुला? ते बिस्किटवर ते रॅपर असं नाही काय, ते असं स्क्रॅच करून मी तिकीट मिळवलंय मुंबई टू गोवा का नाही. दोन्ही रिटर्न मिळवलास? नाही, रिटर्न कसं मिळेल? तिकडे गेल्यानंतर बघीन, तो स्क्रॅच करीन आणि तिकीट मिळालं तर परत येईन इकडे मुंबई. आणि नाही तिकीट मिळालं तर गोव्यात असतं आम्ही. नाहीतरी मला मुंबईत कोणी विचारतोय? जशी काय मुंबई माझ्यासाठी अडलेली आहे सगळीकडे. काय रॅकेटसाठी कुठे पैसे भेटले ना तर घेन आणि आपले मच्छरमध्ये चर 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 काय मजा येते का? अरे तुझी लायकी आहे, तू मला शहाणपणा शिकवतोस. चर चर बॅटनी मच्छर मारतोस. तुझ्या तर दाखवतो तुला काय ते. ए दरवाजा खोलो, इमर्जन्सी दरवाजा खोल, इमर्जन्सी दरवाजा खोल. अरे दरवाजा खोल. अरे खड्डे में गया तेरा इधर. पंच नाही आवडला की काय बोलतोस तू? खाली फेका. खाली फेका. तर तू मला नाही आवडलास, तुला खाली फेकतो. वा 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 वा, धमाकेदार हास्य उड्डाण. व्हॉट अॅन अस्टॉनिशिंग परफॉर्मन्स. ॲज अ सिटीजन ऑफ दिस कंट्री आपण हास्य रसिकांना विचारूया त्यांना कसं वाटलंय हास्य उड्डाण. प्रसाद अफलातून. मला एक शंका आली की सगळ्यांचा परफॉर्मन्स एवढा टाईट होता की हे गोव्याहून मुंबईला येणार फ्लाईट तर नाही ना असं मला. कमाल कमाल म्हणजे सम्या माइंड ब्लोईंग. म्हणजे काय रिॲक्ट होणार या माणसावरती. आणि हे कुठलं करिअर आहे चार चार डास मारण्याचं. माइंड ब्लोईंग कॉन्सेप्ट आज ज्यांची आहे त्यांचा आपण आज सत्कार करायला हवा. श्याम बांगर. फॉर दिस अमेझिंग कॉन्सेप्ट. वा श्याम्या वा, मजा आली. धुमाकूळ. मोरे कमाल. म्हणजे या सिरीजचं नाव आहे मोरे उगाच. मला असं वाटतं की जगाच्या अंतापर्यंत ही सिरीज चालू शकते कारण ह्याच्यात काही नाही. म्हणजे ही सिरीज कधीही येऊ शकते, त्याच्यात काही येऊ शकतं. जोपर्यंत तुम्ही दोघं खणखणीत परफॉर्मन्स करतायत तोपर्यंत ही सिरीज चालू शकते. सो याच्यासाठी देव तुम्हाला दोघांनाही 100 वर्षाचं आयुष्य देव. अफलातून. मजा आली. बहारदार. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. टेक ऑफचा जो फील सगळ्याच डिपार्टमेंट्सनी इतका सुरेख दिला. तुम्ही पण इतका सुरेख फील घेतला. मोरे तुम्ही जो विमानाचा आवाज काढला ना तो बनेचा जो भुंगा आहे तो 45शीत आल्यावर कसा त्याचा आवाज होईल तसा सेम आवाज होता. फार भारी. मला फार आवडला. आणि मला सेट पण आवडलाय. समर्पक सेट आहे. फारच सुंदर. मजा आली. आम्ही खूप हसलो. आणि ॲस्टॉनिशिंग स्टारवरती तर म्हणजे कुर्बान. वा वा. मजा आली गाईज. खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, एका बिग बजेट सिनेमाचं चालू आहे ऑडिशन. चला बघूया कोण होतंय रिजेक्ट आणि कोणाच्या करिअरला मिळतंय प्रमोशन. ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली पराग, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत यांना.
हॅलो 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 वेलकम टू MHJ फिल्म कॉर्पोरेशन. आणि हा जो सिनेमा आहे ते आमचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. अँड आय एम असोसिएट डिरेक्टर, आय मीन चीफ असिस्टंट डिरेक्टर, वन ऑफ द असिस्टंट डिरेक्टर मिस्टर बने. सो छान ऑडिशन द्या सगळ्यांनी. ओके Yes, sir. तू गेट आउट. निक सर का? आमच्या सरांना सॅड फेसेस आवडत नाही. निक सर सर मला एकदा संधी द्या सर, कांड करतो मी सर. कशाला वेळ वाया घालवतोयस? का? काही माणसं करिअर न घडवणारा चेहरा घेऊन येतात, त्यातला तू एक आहेस. लवकर निघ इथून. ऑडिशन द्यायच्या लायकीचे नसलेले चेहरे जेव्हा असिस्टंट होतात ना तेव्हा असं बोलतात. थँक्यू. निघ निघ लवकर. बाकी आहे का? सकाळी उठल्यानंतर आरशात बघितल्यावर कोणाकोणाला भीती वाटते? लवकर निघा. पहिले निघा इथून. थांबू नका, निघा इथून. पळा. ऑडिशनला आलेत, पळा. बाकीचं आहे का? दोघांच्या जोड्या करा, कपलचा सीन आहे. पटापट करा. सर आम्ही दोघंच उरलोय. अरे मग दोघांच्या जोड्या करा ना. काय विचारतो प्रश्न मला? सॉरी, चिडू नका सर. मी चिडत फक्त नाहीये. एवढंच म्हणालो की आम्ही दोघंच आहोत, तर दोघांच्याच. सॉरी, तुम्ही इथे दोघेच आहात. एक गोष्ट नीट आहे का? मज्जा माऊली सरांचा पहिला मराठी सिनेमा आहे. मज्जा माऊली. साऊथचे मज्जा माऊली. येस. म्हणजे खाऊ गल्ली 1 खाऊ गल्ली 2 ते. येस, मज्जा माऊली. नीट लक्ष द्या ऑडिशन कडे. हे सांगितलं नव्हतं पण. तेच सांगतोय मी आता. नीट लक्ष द्या. ब्लॉकबस्टर सिनेमा, ब्लॉकबस्टर. कळलं ना? छान प्रिपेअर करा आणि ऑडिशन द्या. येस सर, येस सर, येस सर. हॅलो हांडे, बाहेर क्राऊड करा ना हँडल. मी सगळं करू का? ऑडिशनला क्राऊड आलेला आहे. हाय, हॅलो, हाय. ओंकार राऊत. हाय. हाय हाय. शवाली डुगुपट्टी. शेवाले डुगू बट. ओ माय गॉड. आर यू साऊथ इंडियन? आर यू? कोलशेवाडी कल्याणिस्ट कोलशेवाडी तिकडची आहे मी. माझं खरं नाव शवाली परब आहे, पण आता ते बोललं नाही का ते साऊथ इंडियन डिरेक्टर आहे म्हणून डुगुपट्टी लावून घेतला पटकन आपल्यामध्येच. ते तुझं नाव काय आहे? ओंकार राऊत. आपण तुझं नाव पण बदलून टाकूया लगेच. इम्प्रेशन मारिया ना पटकन. अगं नाही का? अरे पटकन मारिया ना इम्प्रेशन. नको, काही गरज. आपण ऑडिशन चांगलं देऊन इम्प्रेशन मारूया ना आपण. मला ते आवडतं. आपण एकदा आपलं वाचून घेऊया आपापलं आणि मग एकत्र वाचूया. ओके? हां ओके. अंकुश ठेवूया. अंकुश काय? तुझं नाव अंकुश, धनुष सारखं अंकुश ठेवूया. अंकुश नको, नाही गरजच नाहीये काही. उल्लू अंकर नको ग. अल्लू अंकर. उल्लू कळलं मला ते अल्लूचं उल्लू कळलं. नको पण नको. काहीच गरज नाही. आपण एक काम करूया. आपण आपापलं नको वाचायला. आपण डायरेक्ट आपलं हेच वाचूया. डायरेक्ट रिडिंग करूया. डायरेक्ट चालू करू. हा चालेल, चालू कर. डायरेक्ट चालू कर. मिताली सॉरी, आपण खूप दूरवर निघून आलो ना. ऐक ना, काय करतेस? तू बोला ना वाच म्हणून मी डायरेक्ट वाचलं. म्हणजे ना गुरुजी सांगतात की ना असं वाच बोललं ना समोरचं की वाचून टाकायचं असतं लगेच. वेळ नाही द्यायचा लोकांनी विचार करायला. एक गुरुजी म्हणजे कोण? म्हणजे तू असं गुरुकुल वगैरे मध्ये काही शिकली आहेस का? नाही 3.5 महिन्याचं शिबिर मारलाय मी. शिबिर मारलंस? हा 3.5 महिने गुरुजींकडे शिकले. त्यांनी सगळं ऍक्टिंग मारायची शिकवली आहे ठीक आहे. मला. नाही मग गुरुजी बरोबर आहेत तुझे की वाच बोलल्यावर लगेच वाचायचं, पण कोणाचं वाक्य ते पण बघ ना. माझं वाक्य आहे ते, तुझं नंतर आहे. मग मी काय वाचू? दोनच पात्र आहेत त्यात. कोण आहेस तू? कोण आहेस? मी शेवाली नाही सांगायचं. डुगुपट्टी सांगा. कसं आहे ते डिरेक्टर आहे ना, त्याच्यावर इम्प्रेशन मारायचं आहे. बोलू नको कोणाला. कोणीच नाहीये इथे बोलायला. हा तसं नाही बोलत आहे मी. तू मुलगा आहेस का मुलगी आहेस? मुलगी आहे. हा मग शंतनू आणि मिताली यामधलं मुलीचं नाव कुठलं वाटतंय तुला? मिताली. मग तू मिताली आहेस. मीच सांगितलं तुला. मग ते शंतनू वाचतोयस? हो मी शंतनू. चांगलं वाचा. हा चांगलं वाचूया. ओके. हा काय ना, मला ना गरज आहे यार ह्या पिक्चरची. यार मला खरंच गरज आहे. आणि
मज्जा माऊली सर बसवत आहेत पहिल्यांदा. क्यू क्यू क्यूचे डिरेक्टर मज्जा माऊली आणि मी त्यात असणार आहे. मला 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 करा, आपण नीट करूया, आपण मस्त करूया. आपण भारी करूया. तुला माहिती माझं पण लहानपणापासूनचं स्वप्न होतं. म्हणजे मी 7वीच डोक्यात टाकलेलं हिरवीन व्हायचं म्हणून. हे हिरवीन व्हायला आपल्याला ऑडिशन द्यावी लागणार ना. हा आपण करायला घेऊया ते. हा करायला घेऊया. दोघं जण चोपायची ऑडिशन. येस. हे मला आठवलं. काय? मला आठवलं गुरुजी सांगतात की 2 जण असेल ना तर 2 जिस्म एक जान बनून काम करने का रहता है वो. खूप सांगतात तुझे गुरुजी. चांगलं चांगलं. आपण वाचूया. आपण वाचूया. हा. संध्याकाळची वेळ आहे. शंतनू आणि मिताली तळ्याकाठी सूर्यास्त बघत बसलेले आहेत. मंद वारा वाहतोय. शंतनूचे पाय पाण्यात आहेत. अफेर करूया अफेर. अफेर अफेर करूया काय दोघं मिळून. ए नाही करूया ना. नाही अगं तू डायरेक्ट कसं अफेअर करू का विचारतेस. वेडी आहेस का जरा. अरे तसं नाही. हे बघ कसं असतं आपण डायरेक्ट अफेर नाही करायचं. पण मला करायचंच नाहीये. नाही पण डायरेक्ट करायचं. आपलं फिल्म आहे ना ती फेमस होणार ना. एकदम वरच्या क्लासला जाणार ना फिल्म. मग आपण आपला फोटो टाकायचा आणि मग खाली कॅप्शन काय पण लिहायचं. मग सोशल मीडियाच्या लोकांना वाटतं ह्यांचा काहीतरी आहे. मग 2-3 पोर्टलवाले ना आपली न्यूज मारतात की यांचा काहीतरी आहे. पण का करायचं. करायचं असतं. आणि मग ना आपण इंटरव्ह्यू मध्ये सांगायचं की आपला काय नाही वी जस्ट फ्रेंड. मग दुसरी न्यूज होते की हे फक्त फ्रेंड आहेत म्हणून. आणि मग तिसरी पण न्यूज होते. आपण तिसरा फोटो टाकायचं. मग ते कन्फ्यूज होतात ह्यांचं हाय नाही की फ्रेंड हाय. अच्छा 3 न्यूज फेमस डायरेक्ट फेमस. न्यूज पोर्टल. हे फेमस न्यूज व्हायला आपण त्या पिक्चर मध्ये असलो पाहिजे की नाही. आणि त्या पिक्चर मध्ये असल्याला आपल्याला ऑडिशन द्यायला पाहिजे की नाही. आणि ऑडिशन द्यायला आपल्याला त्याची तयारी पण करायला लागणार की नाही. मग ती तयारी करूया ना आपण. चल तयारी करूया. येस. मला हिरवीन व्हायचं आहे. होणार आपण हिरवीन. चल. संध्याकाळची वेळ आहे. शंतनू आणि मिताली तळ्याकाठी सूर्यास्त बघत बसलेल्या. माझा काय चुकला तर मला सांगा. चूक तरी आधी मग सांगेन. चुकायला पाहिजे की नाही. चल कुठे चुकू. वाचूया ना. सॉरी वाचूया ना. चिडू नका ना तू. चिडू नका. नाही चिडत नाहीये. आर ओंकू चिडू नका. आर ओंकू नाहीये मी. ओंकार राऊत आहे. नको नाव लावूस प्लीज. सॉरी. संध्याकाळची वेळ आहे. शंतनू आणि मिताली तळ्याकाठी सूर्यास्त बघत बसलेले. मंद वारा वाहतोय. शंतनूचे पाय पाण्यात आहेत. ही त्यांची शेवटची भेट आहे म्हणून शंतनूचे डोळे पाणावले. मिताली देत आली ते पण संध्याकाळी. मारलं मी लगेच. का केलंस तू. माझे गुरुजी सांगतात आम्हाला अनएक्सपेक्टेड गोष्टी करायच्या असतात पटकन. म्हणजे आता ते समोरचे ऑडिशन मारणारे बघणार ना आपल्याला तर आपण असं पटकन ना त्यांना हसवायचं. पहिल्या सेकंदाला दुसऱ्या सेकंदाला रडवायचं. मला रडवशीस आत्ता तू. गुरुजी सांगतात ना. गुरुजींना खड्ड्यात घालत्या. अरे माझं काय आहे इथे. तू काय रडतोय. शेवटची भेट आहे ना आपली. मग ती का असं काहीतरी पंच मारायला मिताली देत आली. वाच ना कंस त्यासाठी लिहिलेला असतो. सॉरी. शेवटची भेट आहे. डोळ्यात पाणावले डोळे. सॉरी. आय एम सॉरी. रडू नकोस तू. आय एम सो सॉरी. रडू नकोस. आय एम सो सॉरी. मी थोडं टेन्शन मध्ये आहे का. मला रोल कसाही करून हवाय म्हणून मी जरा ओरडलो. आवाज मला बोलला असतं तर चालला असतं. गुरुजीला नका बोलू. गुरुजी ग्रेट आहे. गुरुजी सॉलिड आहेत. हा आपण वाचूया का प्लीज. रडू नकोस. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. हा मी काय सांगते तुझ्या पद्धतीने करूया काय. माझी पद्धत जमत नाही आहे ना तुला. हो तुझ्या पद्धतीने सोप्प जाईल तुला. हा मला खूप कठीण आहे. हे खूपच वरचा अभिनय आहे. माझ्या आपण खालच्या लेवलच्या अभिनयाने करू. तुझं सोपं जाईल. आणि माझं काय चुकलं तर मला सांग. सांगावं लागेल मला सांगावं लागेल. संध्याकाळची वेळ आहे. शंतनू मिताली वगैरे भेट आहे. शंतनूचे डोळे पाणावलेले आहे. मिताली सॉरी. मिताली आय एम रिअली सॉरी. पण आपण खूप खूप दूर निघून गेलोय ना. मी त्याचा
यशवंत नुतनी धुनगे लास काय वाचतेस तू? लास लास अगं मी तिथेच आहे शंतनू, तू निघून गेलास असं सोपं वाक्य आहे. काय वाचलंस तू हे? नाही ते गुरुजी बोलले आहेत मला पॉज मारायचा असतो वाक्यात. अगं वाक्यात मारायचा असतो की नाही पॉज? पॉज माराय शब्दात अक्षरांमध्ये पॉज मारशील. आणि हे जर तुला गुरुजींनी सांगितलं असेल ना तर गुरुजी या शब्दात पॉज मार. रुजी बाजूला काढ, जो उरतोय ना तो तुझा गुरुजी आहे. लक्षात पॉज काय मार, कुठेही पॉज मारशील. असं काय करतो तू? मला बोल ना गुरुजीला काय बोलतो? गुरुजी तसेच आहेत मग तुझे ते. पॉज मार म्हणे, पॉज मार. त्याला काय बोलू नको. तो काय तुझ्या घरी येऊन जेवून गेलाय काय? माझा गुरुजी घरी आलेला काय तुझ्या? अगं नाही तू हळू बोल ना. मग तू कसं बोलतो? माझा भगवान आहे तो. सॉरी नका भगवान बनवू यार लोकांना. प्लीज थांब ना, एकच मिनिट थांब. सॉरी, आय एम सो सॉरी. पण मला ते पॉज नाही ना. आता कसं फडा बोललीस की नाही तू, असं बोललीस की नाही एकदम मस्त, तसंच बोलायचंय. तसंच बोलायचंय, बाकी काही नाही. कळलं का तुला? ते थोडं मी नर्वस झाले आहे ना. पण nervous आहे मला का? भीती वाटते बस, बाकी काय नाही. हा मी पण, मला पण गुरुजी सांगतात ना म्हणून करावं लागतं बस, बाकी काय नाही. हा मला कळतं ते गुरुजींचं खूप तुझ्यावर इम्पॅक्ट आहे ना. काय करणार ना, मला कळत नाही काय ना. गुरुजींनी आम्हाला एवढा अभिनय भिनवलाय ना की अंगामध्ये तोच येतो बाहेर. हो ते होतच असं. कोरी पाठी ठेवून आलं पाहिजे. आणि ना कधी कधी असं वाटतं ना की श्वास घेतला ना की गुरुजीचाच नाकाने श्वास घेतो असं वाटतं. त्यामुळे काय होतंय ना, गुरुजींच्या नाकातला शेंबूड तुझ्या नाकातनं बाहेर पडतोय. तर ते जरा तसं नको आहे ना की नाही. आपण आपलं करूया. प्लीज वाचूया. मला हवी आहे यार ही फिल्म यार. प्लीज शिवाजी. मला पण हवी आहे. माझं ना 7वी पासून स्वप्न तुम्ही तर डोक्यातच टाकलेलं. हो तू हिरवीन, तू सगळं, तू लालीन, जांभळीन, हिरवीन, निळीन, सगळं तू. बस तू सगळं. हा आपण प्लीज वाचूया आपण. हा. आयुष्य हे कच्च्या कड्याच्या बावलीसारखं असतं. कच्चा कड्याच्या. आयुष्य हे कच्च्या कड्याच्या बावलीसारखं असतं. कच्चा कड्याच्या. आयुष्य हे कच्च्या कड्याच्या. कच्चा कड्याच्या. कच्चा कड्याच्या. कच्चा कड्याच्या. कच्चा कड्याच्या. कच्च्या कड्याच्या. घे बोल कच्चा कड्या बोल. काय पण ते बोट ठेव ना तोंडात माझ्या. कशाला? ते गुरुजी सांगतात की असं कटिंग शब्द आले ना की समोरच्याची उंगली टाकायची तोंडात म्हणून. अगे शब्द पेन्सिल एक्सरसाइज असते ती. उंगली काय टाकायची समोरच्याची? ही अशी पेन्सिल घ्यायची, डोळ्यांच्या मागे ठेवून बोल मैं हिंदुस्तान का, असं बोलायचं असतं ते. पागल आहेस काय? गुरुजी सांगतात पेन्सिल हायजेनिक असते म्हणून. काय पण बोलतो तू. बोट टाकायचं असतं. गुरुजी त्याचं बोट अमृतात बुडवून तोंडात टाकायचं तुझ्या. ते काही बोलू नकोस. गुरुजीला बोलू नको ना माझ्या. बोलणार तुझी हिम्मत असेल तर मला बोल ना. सॉरी बाई. माझा गुरुजी काय तुझ्या काचेवर फत्तर मारायला येतो काय? नाही ना बाई, थांब ना बाई. तू नको ना यार. फत्तर अभिनय होईल यार माझा. प्लीज ना थांब ना. आपण वाचूया ना. प्लीज पुढे वाच. प्लीज. नाही बोलणार गुरुजी का जय हो. नाही बोलणार. तू बस प्लीज बस. पुढचं वाच. कच्चा कड्याच्या पुढचं. आयुष्य हे कच्च्या कड्याच्या बावलीसारखं असतं शंतनू. वरून कचकची चकचकी. चकचकीत. सॉरी. पुढचं वाच. कच्चा कड्याच्या पुढचं. आयुष्य हे कच्च्या कड्याच्या बावलीसारखं असतं शंतनू. वरून कचकची चकचकी. चकचकीत. सॉरी चुकलं आता माझं चुकलं. चकचकीत ना ग. कसं कचकचीत असेल? चुकलं. अक्षर तीच आहेत, मागे पुढे आहेत ना. काय बोलते? पोलीस चोरांच्या मागे असतात की नाही? चोर पोलिसांच्या मागे असतो का? वेगवेगळं आहे ना. चकचकीत वाच. पुढे वाच. पटकन वाच. वरून चकचकीत. आतून पकड. बोर मारतय यार. काय बोर मारतय? अरे स्क्रिप्टच बोर मारताय. अरे वाचा तरी आधी. नाही आज लेखकाला काही जमलंच नाही यार. खरं बोलू नका. नाही खरंच स्क्रिप्ट वाचा ना. जे लिहिलंय ते तर आधी वाचा. मी काय सांगते अंकू, मी माझ्या पद्धतीने करून घेते हे. म्हणजे हे वाक्य आहे ना मी माझ्या पद्धतीने मारते. म्हणजे त्यांना कर मार काय ते. हा मी वाक्याने माझ्या असं मारी ना. माझ्या भावलीला कमी नका समजू. दिवसाची वागेन, रात्रीचे नागेन, संतनूचे देवाने लावा चौकाट.
भारी वाटलं, मला माहित होतं आवडणार तुला. मी काय सांगते, माझं वाक्य मारून झालं ना की लावा चौकट, की तू तुझं वाक्य ना काय कर माहितीये काय, हा क्या फरक पडता है, कौन किससे डरता है, मार्केट में अपना ही चलता है, लावा चौकट. कोणाला चौकट लावतेस तू? अभिनयाला चौकट लावतेस तू? मी काय आहे, रीलची वाक्य मी नाही बोलणार आहे. आपला सीन काय आहे? खूप झालं तुझं, गप्पा 1 मिनिट थांब. सीन काय आहे आपला? ही काय वाक्य बोलतेस तू? पण गुरुजी सांगते. गुरुजी कोण? गुरुजी येथे कोण? कुठे शिकली आहेस तू हे सगळं? अरुण कदम. विजय TIF मध्ये. अगं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते, तिकडे अभिनय शिकायला गेलेलीस तू? नाही अंकुर, ते वेगळं. हे विजय TIF, विराज जगताप ऍक्टिंग इन्स्टिट्यूट फाउंडेशन. विराज जगताप गुरुजी. विराज जगताप गुरुजी. तरीच विराज जगताप ऍक्टिंग, 1 मिनिट, विराज जगताप ऍक्टिंग इन्स्टिट्यूट फॉर, मग विजय AIF असलं पाहिजे ना, विजय TIF कशाला आहे? नाही गुरुजी सांगतात ऍक्टिंग मधला आख महत्वाचा नाही, टिंग महत्वाचा आहे, म्हणून विराज जे जगताप, टिंग मधला टी इन्स्टिट्यूट फाउंडेशन मोठं आहे. टिंग महत्वाचा आहे ऍक्टिंग मधला, म्हणून टी लावलाय तू? हा, टिंग महत्वाचा आहे. लाजा वाटतात तुम्हाला? ऍक्टिंग मधला टिंग महत्वाचा आहे सांगणाऱ्यांना तुम्ही गुरुजी मानता? 1 मिनिट अंकु, विराज जगतापच्या स्टुडंट असून तुम्ही इथे ऑडिशन द्यायला येता? लाज वाटते तुम्हाला? अंकु, माझ्या गुरुजीला काय बोलू नको. बोलणार मी. काय बोलणार? तो काय तुझ्या बहिणीला प्रपोज मारायला आलेला काय? आला पण असेल, मला माहित नाही. लाजा वाटल्या पाहिजेत. टिंग म्हणतो तो. टिंग म्हणजे ऍक्टिंग आहे? टिंग मला नाही करायची ऑडिशन. सॉरी मज्जा माऊली, मी नाही. क्यू मध्ये मला के मध्ये असलं पाहिजे. वा 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 वा, आर ओंकू अँड हिरविण मस्त टिंग केलीत. हा सरसिक प्रसाद दा. धमाल. ओमकार कमाल, मस्त. शिवा कडक. थँक्यू. खतरनाक कॅरेक्टर पकडलं होतंस, खतरनाक. मस्त विषय होता, मस्त फुलवलात तुम्ही, खूप एन्जॉय केलात आणि त्यामुळे आम्ही पण खूप एन्जॉय केला. फॅन्टॅस्टिक. सई. शिवाली, मला असं वाटतं की हिरवीन हे कॅरेक्टर तुला सापडलंय आणि मला असं वाटतं ह्याची एक स्वतंत्र सिरीज व्हायला पाहिजे. एवढं पोटेन्शियल मी ह्या कॅरेक्टरमध्ये बघितलं आज, कारण ते तू सादर केलंस. फार अमेझिंग होतं. पिच वेगळा होता, स्पीड वेगळा होता, काय वेगळीच शिवाली आज बघायला मिळाली. खूप मजा आली. राऊत कंट्रोल्ड, छान परफॉर्मन्स, फारच मजा आली. छोटे छोटे रोल्स होते श्रमेशचे आणि बनेचे, पण त्यांनी बहार आणली. मागचे पोस्टर्स पण फारच इंटरेस्टिंग आहेत. मंडळी, विनोदाचं हे रसपान असंच चालू राहील, पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. हास्य जत्रा.